समीरने त्याचा लहान भाऊ विक्रमच्या जोरात कांशिलात मारली आणि म्हणाला, मी तुला एकदा नालायक म्हटल्यावर तुला समजले नाही का? तुला अजूनही एका गरीब कुटुंबातील मुलीला ह्या घरची सून बनवायची आहे का? हे बघ, मी ठरवलं आहे की तुझं लग्न फक्त विश्वनाथ खोत यांच्या मुलीशीच करायचं. ती भविष्यात मला माझा बिझनेस उभा करण्यास मदत करेल. तू कोणत्या गरीब मुलीशी लग्न केलं तर ती काय घेऊन येणार आहे? विक्रम रागाने चिडून म्हणाला, दादा, माझ्या आयुष्याचा निर्णय घेणारा तू कोण आहेस? बाबा अजून जिवंत आहेत. या नात्याला त्यांचा काही आक्षेप नाही. समीर रागाने म्हणाला, बाबा बेडवर पडलेले आहेत, त्यामुळे ते घरातील निर्णय घेणार नाहीत. तर घरातील सर्व निर्णय आता मी घेणार आहे. पुढच्याच आठवड्यात मी तुझा साखरपुडा निश्चित केला आहे आणि तुला मिस्टर खोतांच्याच मुलीशी लग्न करावं लागेल. हा माझा शेवटचा निर्णय आहे. असं बोलून समीर त्याच्या खोलीत गेला. विक्रम तरुण असल्यामुळे दादाच्या अशा वागण्याचा त्याला प्रचंड राग आला आणि समीरला त्याचे प्रेम त्याच्यापासून दूर करायचे होते. म्हणून दुसऱ्याच दिवशी विक्रमने एका मंदिरात जाऊन सियासोबत लग्न केले. जेव्हा ते दोघे गाडीतून उतरून घराच्या दारात आले तेव्हा समीरची नजर त्या दोघांवर पडली. तेव्हा तो रागाने वेडापिसा झाला. त्याची बायको नुकतीच मुलांसह आई वडिलांच्या घरी गेली होती. त्यामुळे तो स्वतः येऊन दारात उभा राहिला आणि म्हणाला की मी तुम्हा दोघांना घरात पाऊलही टाकू देणार नाही. विक्रम, मी तुला मनाई केली होती ना. माहित नाही कोणत्या नाळ्यातील हा किडा तू उचलून माझ्या मंदिरासारख्या घरात घेऊन आला आहेस. तू माझे ऐकले नाहीस ना. आता तू या घरातून निघून जा. या घरात तुझ्यासाठी जागा नाही. विक्रम रागाने म्हणाला, या घरावर माझाही तेवढाच अधिकार आहे जेवढा तुझा आहे. त्यामुळे मला या घरातून हकलून देणारा तू कोण आहेस? मी माझ्या बायकोसोबत याच घरात राहणार आहे. जर तुम्हाला माझ्यासोबत राहायचं नसेल तर घराची वाटणी करा. त्यावर समीर रागातच म्हणाला, घराची वाटणी होणार नाही. ह्या घराचा मालक मी आहे आणि ह्या घरात मी तुला प्रवेश करू देणार नाही. तेवढ्यातच बाजूच्या रूम मधून शंकररावांच्या खोकण्याचा आवाज आला. ते खूप जोरात ओरडले, अरे, घरामध्ये कोणत्या गोष्टीवरून एवढा वाद चालू आहे? कोणी मला काही सांगेल का? बाबांच्या खोकल्याचा आवाज ऐकून विक्रम धावतच आपल्या बाबांच्या रूम मध्ये गेला. तेव्हा समीर रागातच विक्रम सोबत आत्ताच लग्न करून आलेल्या नव्या नवरीकडे रागाने पाहू लागला. तेव्हा विक्रमच्या बायकोने आपल्या डोक्यावरील पदर बाजूला केला. जेव्हा तिने पदर बाजूला केला तेव्हा समीरला धक्काच बसला. मग तो रागातच म्हणाला, अगं, तू इथे काय करते आहेस? सिया काही न बोलता आत्मविश्वासाने पावले टाकत हॉलमध्ये गेली आणि चारही बाजूंना नजर फिरवत म्हणाली, मिस्टर समीर, थोडा विचार करून बोलत जा. आता मी तुमच्या लहान भावाची बायको आहे. सियाला पाहिल्याबरोबर समीरला 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आठवली. 6 महिन्यापूर्वी एक दिवस तो आपल्या ऑफिसमधील त्याच्या केबिन मध्ये बसून कोणत्या तरी महत्वाची फाईल पाहत होता. तेवढ्यात सिया त्याच्या केबिन मध्ये आली होती आणि समीरची नजर कितीतरी दिवसांपासून सियावर होती. सिया एक फाईल घेऊन त्याच्याजवळ आली होती आणि त्याला त्या फाईलवर सही करण्यास सांगत होती. त्यावेळी फाईल घेत असताना समीरने अचानकपणे तिचा हात पकडला आणि म्हणाला, हे बघ सिया, तू खूप सुंदर आहेस. तू मला खूप आवडतेस. जर माझं लग्न झालं नसतं तर मी तुझ्या बरोबरच लग्न केलं असतं. समीर तिचा हात पकडूनच तिच्यासोबत बोलत होता. तेव्हा सियाला प्रचंड राग आला. तिने लगेच त्याच्या हातातील आपला हात मागे खेचला आणि म्हणाली, सर, तुम्ही काय करत आहात? समीर दीर्घ श्वास घेऊन लगेच आपल्या खुर्चीवरून उठून उभा राहिला आणि सियाच्या डोळ्यात पाहत म्हणाला, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू एक सर्व गुण संपन्न मुलगी आहेस. जर तू माझी बायको असतीस तर किती बरे झाले असते. आता माझं लग्न झालं आहे, परंतु तरी सुद्धा मी तुला प्रेम देऊ शकतो. भले माझी बायको दुसरी कोणी असो, परंतु माझ्या मनावर नेहमी तुझाच राज चालेल. फक्त तू माझ्या हृदयाची राणी बनून राहा. तू फक्त एकदा माझं बोलणं मान्य कर. मग बघच, मी तुझ्या पायावर जगातील सर्व सुख आणून ठेवेन. एवढं बोलून त्याने पुन्हा तिचा हात पकडला आणि तिला मिठी मारण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा सियाला प्रचंड राग आला आणि तिने रागातच त्याच्या एक कांचिलात मारली. समीरला पडलेल्या मारामुळे तो खूपच गोंधळून गेला आणि म्हणाला, हा काय मूर्खपणा आहे? सिया रागातच अगदी मोठ्याने ओरडली. मूर्खपणा तर तुम्ही करत होतात. समीर आपल्या गाळाला हात लावत म्हणाला, तुझ्यासारख्या गरीब मुलीचा हाच प्रॉब्लेम असतो. मग तू तर नाल्यातील किड्यासारखी आहेस. तुला त्या नाळ्यात राहणेच आवडणार. इथे मी तुला सुख सुविधांनी भरलेलं आयुष्य देऊ इच्छित आहे. तुझ्या पायावर सर्व सुख ठेवण्याचा विचार करत आहे आणि तू मला कांचिलात मारलीस. निघून जा माझ्या ऑफिसमधून आणि पुन्हा कधीच तुझं तोंड मला दाखवू नकोस. जा आणि त्या नाळ्यात सडत राहा.
तेव्हा सिया रागातच म्हणाली, तुम्ही नाळ्यातील किडा कुणाला बोलत आहात? मी एका मुलावर खूप प्रेम करते आणि तो खूप चांगल्या कुटुंबातील आहे. त्यावेळी समीर म्हणाला होता, तुझ्यासारखी मुलगी कधीच चांगल्या कुटुंबाची सून होऊ शकणार नाही. कोणत्याच चांगल्या कुटुंबातील लोक तुझ्यासारख्या घाणेरड्या मुलीचा स्वीकार करणार नाहीत. जर तू माझे बोलणे मान्य केले असतेस तर आयुष्यभर ऐशो आरामात राहिली असतीस. सियाने त्याच्याबरोबर वाद घालणे योग्य समजले नाही, म्हणून ती रागातच त्याच्या केबिन मधून बाहेर निघून गेली. 1 महिन्यापूर्वीच तिने तो जॉब जॉईन केला होता, पण सुरुवातीपासूनच तिला आपल्या मॅनेजरचं वागणं काही चांगलं वाटत नव्हतं आणि आज तर तिच्या मॅनेजरने सीमाच पार केली होती. सियाला सुद्धा ही गोष्ट माहित नव्हती की ती ज्या विक्रमवर प्रेम करते, समीर त्याच विक्रमचा मोठा भाऊ आहे. तिला फक्त एवढंच माहित होतं की विक्रमचा मोठा भाऊ ह्या नात्याच्या विरोधात आहे. पण आज त्याच समीरला आपल्या मोठ्या दिराच्या रूपात पाहून सियाला धक्काच बसला. तेव्हा समीर थरथरत्या आवाजात म्हणाला, मी कधीच तुला या घरची सून म्हणून स्वीकार करणार नाही. तेव्हा सिया म्हणाली, तुमच्या स्वीकारण्याने अथवा न स्वीकारण्याने मला कोणताही फरक पडणार नाही, कारण आता मी या घरची सून बनली आहे. तुम्हाला आठवते का, एकदा तुम्हीच म्हणाला होतात की तू एवढी सर्व गुण संपन्न आहेस की तू कोणत्या तरी मोठ्या खानदानातील सून बनण्याच्या लायक आहेस. पण जेव्हा मी तुमच्याच ऑफिसमध्ये तुमची ऑफर धुडकावून लावली, तेव्हा मात्र तुम्ही मला नाळ्यातील किडा म्हणाला होतात. पण नाल्यातील किडा मी नाही तर तुम्ही आहात, जो कोणत्याही मुलीचा वापर करण्यासाठी तिला आपल्या हृदयाची राणी बनवण्याची गोष्ट करतो. पण जर का त्या मुलीने नकार दिला तर लगेचच त्या मुलीला नाल्यातील किडा म्हणतो. तुमच्यासारख्या माणसाचा कोणताही धर्म नसतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने नाळ्यातील किडा मी नाही तर तुम्ही आहात, ज्याला प्रत्येकामध्ये विलीन व्हायचं आहे, प्रत्येक फळ खायचं आहे. अहो, तुमच्यासारखी माणसे तुमच्या स्वतःच्या बायकोला सुद्धा लायक नसतात. नाल्यातील किडा मी नाही तर तू आहेस, जो कोणाच्या तरी आयुष्यात घुसून दुर्गंधी निर्माण करतो आहेस. तुझ्यासारख्यांना चांगले फळ पाहून लाळ सुटू लागते, मग अशा फळावर डंक मारायचा आणि त्याला आपल्यासारखे कुजवायचे. हेच तुमच्यासारख्या लोकांचे काम आहे. आजपासून तुझ्या घाणेरड्या जिभेने माझ्या आणि माझ्या नवऱ्याविरुद्ध एक शब्दही बोलू नकोस, नाहीतर तुझी ऑफर सर्वांसमोर येईल आणि तुझा जीव नाल्यातल्या किड्यासारखा होईल. सियाचे बोलणे ऐकून समीर आता घामाने भिजला होता. सिया पुढे म्हणाली, आम्हाला या घरात शांततेने राहू द्या, अन्यथा मी तुमच्या बायकोसमोर तुमचं वाईट कृत्य उघड करेन. ऑफिसमध्ये तुझे कोणत्या मुलीसोबत अफेअर्स आहेत आणि तू कोणाचा कसा वापर केला आहेस हे मला चांगलेच माहीत आहे. सियाचे असे बोलणे ऐकून समीर भीतीने थरथर कापू लागला. आज त्याची कृत्ये उघडीस आली आणि आता आपले कृत्य उघडीस येण्याची भीती त्याला वाटत होती. तेवढ्यात विक्रम त्याचे वडील शंकररावांना व्हीलचेअरवर घेऊन खोलीतून बाहेर आला. तेव्हा शंकरराव धीर गंभीर स्वरात म्हणाले, समीर, जरी मी पलंगाचा ताबा घेतला आहे तरी मी या घराचा प्रमुख आहे. हे घर अजूनही माझ्या नावावर आहे, त्यामुळे तुला विक्रमला घराबाहेर काढण्याचा अधिकार नाही. या घरात विक्रम आणि त्याची बायको पूर्ण सन्मानाने राहतील, त्यासाठी मी आजच या घराची वाटणी करत आहे. मग तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या मनाप्रमाणे जगा, पण तुझ्या लहान भावाच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा तुला अधिकार नाही. आता जणू काही समीरच्या जिभेला कुलूपच लागले होते. तो रागाने पाय आपटत त्याच्या खोलीत गेला. सियाने पुढे होऊन सासऱ्यांच्या पायाला स्पर्श केला. त्यानंतर शंकररावांनी नवविवाहित विक्रम आणि सियावर आशीर्वादाचा वर्षाव केला. मग लवकरच घराची विभागणी केली. तेव्हा शंकररावांनी विक्रम सोबत राहणे पसंत केले. आपल्या बाबांची सेवा करताना विक्रम आणि सिया दोघांनाही खूप आनंद होत होता. इकडे काही दिवसांनी समीर कोणत्या तरी मुलीबरोबर ऑफिसमध्ये रंगेहात पकडला गेला. त्यामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आले. लगेचच ही बातमी प्रत्येक जागी पोहोचली. जेव्हा ही बातमी समीरच्या बायकोला म्हणजेच आरतीला समजली, तेव्हा ती आपल्या मुलांना घेऊन कायमची आपल्या माहेरी निघून गेली आणि तिने समीरला घटस्फोटाची नोटीस पाठवून दिली. समीर ऑफिसमधील महिलांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी आपल्या पदाचा चुकीचा वापर करतो अशी बातमी पसरली गेली होती, म्हणून त्याला आता कोणीच नोकरीवर ठेवण्यासाठी तयार नव्हता. समीर आपल्या वाईट कर्मामुळे आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. शेवटी एकटेपणा आणि डिप्रेशनचा तो शिकार झाला आणि त्याच्या आयुष्यातील सुख, शांती आणि समाधान सर्व काही निघून गेले. तो प्रत्येक वेळी आरतीच्या घरी जाऊन तिची माफी मागून तिला परत घरी येण्याची विनंती करत होता, पण ती सुद्धा पुन्हा त्याच्या जीवनात परत येण्यास तयार नव्हती. काही महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन त्याचा घटस्फोट सुद्धा झाला होता. त्यामुळे आता समीर पूर्णपणे बर्बाद झाला होता. दुसऱ्यांना त्यांची लायकी दाखवून देणारा समीर आज स्वतःच एका नाळेतील किड्याप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी मजबूर झाला होता.
कारण आता त्याच्याजवळ ना पैसा उरला होता, ना कोणी जवळची व्यक्ती उरली होती. असे म्हणतात ना, आपण जेव्हा दुसऱ्याला वाईट बोलतो, तेव्हा दुसरा वाईट होत नाही, तर आपणच वाईट होत असतो. कालांतराने अशी वेळ येते, की सर्व जगाला समजते, की आपणच खूप वाईट आहोत. मग त्याचीच फळे आपल्याला भोगावी लागतात आणि तसेच जीवन जगावे लागते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर का ही आमची कथा आवडली असेल, तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशीच नवीन कथांसह. धन्यवाद.